सावता महाराज मंदिरासमोर घाणीचं साम्राज्य. होय, जिथं भक्त देवाचं नाव घेतात तिथंच आता दुर्गंधी, कुत्र्यांचे थवे आणि सडलेल्या अन्नाचा पसारा आहे. लावा अजून नारे स्वच्छ भारत सुंदर भारत. पण प्रश्न असा, फक्त भिंती रंगवून पाट्या लावून भारत खरंच स्वच्छ होतो का? दरम्यान सावता महाराज मंदिर परिसरात नागरिकांनी अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या, पण प्रतिसाद शून्य. महानगरपालिकेच्या कचरा कुंडी मुक्त शहर योजनेखाली इथं मात्र कचऱ्याचा डोंगर उभा राहिलाय. हे सडलेले अन्न कुत्रे खाऊन पिसाळत आहेत आणि नागरिकांचा जीव मुठीत घेतलाय. महिलांना, मुलांना या कुत्र्यांचा सतत त्रास होतोय आणि पालिका मात्र डोळे मिटून बसलीय. एका स्थानिक नागरिकाचं म्हणणं आहे, आम्ही रोज मंदिरात जातो, पण घाणीमुळे नाक दाबून यावं लागतं, कुणी ऐकतच नाही. या पैशात कितीतरी बेरोजगारांना काम देता आलं असतं, पण इथं तर रंगकामातच विकास दिसतो. या घटनेमुळे लोकांच्या मनात संताप तर आहेच, पण आता जागृतीही वाढतीये. लोक विचारायला लागल्यात, आपल्या कराच्या पैशांचं काय होतंय? स्वच्छ भारत म्हणजे फक्त भिंतीवर रंगांचा वापर थर का? हे प्रश्न आता रस्त्यावर उतरले, कारण नागरिक गप्प राहणार नाहीत आणि हेच खरी लोकशाहीची ताकद आहे. घाण कोण साफ करणार हे विचारणं थांबवा आणि प्रत्येक नागरिक झाडू उचलणार आणि सत्य बोलणार. हा आवाज थांबणार नाही, कारण आम्ही आहोत IM सिटीझन.